Hello student, topic number 5th, subsidiary books on practice problem number 8. Mr. Akash give you the following information and also you to prepare purchase book, sales book, purchase return books and sales return book for the month of January 2018. त्या ठिकाणी मिस्टर आकाशच्या बुक्समध्ये सबसायडरी बुक्स प्रिपेअर करायला सांगितले. डायरेक्टली आपण वाचत असतानाच बनवत जाऊया. In the books of Mr. Akash, purchase books, sales book, purchase return books, sales return books ड्राफ्टिंग करून ठेवलेलं आहे. फर्स्ट, purchased goods on credit from Dhanal Traders for ₹15,000 and sold the same to Kunal Traders at a profit of 25% on cost. Purchase goods on credit, धनल ट्रेडरकडून गुड्स परचेस केलेला आहे 15,000चं आणि ते सेम डेटला कुणालला सेल केलं आहे, कुणाल ट्रेडर्सला सेल केलं आहे आणि सेल करत असताना 25% प्रॉफिट झाला आहे. मग 25% मीन्स 15,000 ॲट 25%, 15,000 प्लस 25%, 25% प्रॉफिट झाला म्हणजेच तो ॲड होणार त्यामध्ये. वन बाय वन करू. परचेस बुक्समध्ये येणार धनल ट्रेडर्स, डेट आहे Jan 2018. First, Dhanal Traders, ₹15,000. नेक्स्ट, सोल्ड द सेम टू कुणाल ट्रेडर्स, म्हणजे ते सेल्समध्ये जाणार कुणाल ट्रेडर्स ॲट अ प्रॉफिट ऑफ 25% ऑन कॉस्ट. सेल्समध्ये 2018 Jan 1st, कुणाल ट्रेडर्स. कुणाल ट्रेडर्सचा अमाऊंट किती येणार बघा, 15,000 ॲड 25%. 15,000 प्रॉफिट झालेलं आहे सेल करून, म्हणजे ॲड झाले 25%, 18,750. हे फक्त मी तुमच्या माहितीसाठी दिले, इथे लिहायची काही गरज नाही आहे. नेक्स्ट, फिफ्थ, प्लेस्ड अन ऑर्डर विथ सुनेत्रा फॉर गुड्स ऑफ ₹10,000 लेस 5% रेट डिस्काउंट. प्लेस्ड अँड ऑर्डर, इथे फक्त ऑर्डर प्लेस झालेली आहे, इम्प्लिमेंटेशन झालेलं नाही आहे. ज्या वेळेला इम्प्लिमेंट होईल त्यावेळेला आपण त्याचं ट्रान्झॅक्शन घेणार. जेव्हा ऑर्डर केली जाते तेव्हा ट्रान्झॅक्शन होत नाही, म्हणजेच व्यवहार होत नाही. नेक्स्ट 8, purchased goods of ₹20,000 at 10% rate discount from सौरभ ट्रेडर्स. परचेस झालं आहे, परचेस बुक्समध्ये येणार 8, सौरभ ट्रेडर्स. सौरभ ट्रेडर्सची अमाऊंट आहे 20,000 लेस 10% मीन्स 18,000. नेक्स्ट 13, सोल्ड गुड्स टू विनायक स्टोअर्स ₹8,000 ॲट 5% रेट डिस्काउंट. सोल्ड गुड्स टू विनायक ट्रेडर्स म्हणजेच विनायक सेल्समध्ये दिसणार आहे. 13, विनायक
Vinayak Stores. $8,000 less 5% rate discount. 7,600. Next 15. Vinayak Store return goods to us rupees 200. विनायक स्टोअर रिटर्न गुड्स टू अस म्हणजेच विनायक आहे कुठे बघा, इथे आपल्याला दिसतं आहे सेल्स बुकमध्ये, म्हणजे झाले आहे सेल्स रिटर्न टू अस रुपीज 200. तर आता विनायक स्टोअर्समध्ये ट्रान्झॅक्शन्स काय झालेलं होतं बघा, 5% रेट डिस्काउंट, म्हणजेच इथे देखील आपल्याला 5% रेट डिस्काउंट डिडक्ट करायला लागेल. जरी सांगितलं नसेल तरी ज्या वेळेला ट्रान्झॅक्शन झालेलं होतं त्यावेळेला ट्रेड डिस्काउंट होतं, म्हणजेच रिटर्न्सच्या वेळेला देखील आपल्याला ते करायला लागणार. 50 2080 विनायक स्टोर्स. $200 minus 5%, 190. Next 18. Sunitra executed our order placed on 5th Jan 2018. 5th Janला जी ऑर्डर प्लेस केलेली होती ती आत्ता इम्प्लिमेंट होते. इम्प्लिमेंट होते म्हणजेच आता त्याचं ट्रान्झॅक्शन्स दिसणार आहे आपल्याला. 18 परचेस झालेला दिसणार. आहे किती ते 10,000 लेस 5%, 9,500. Next 20. Sold goods to Vishnu Traders rupees 21,000 less 5% rate discount. Sold goods to Vishnu Traders म्हणजे सेल्समध्ये येणार विष्णू ट्रेडर्स. 20 विष्णू ट्रेडर्स. $21,000 less 5%, 19,950. Next 22. Return goods to Sunitra rupees 1,000 gross. सुनेत्रा इथे दिसते आपल्याला परचेसला, म्हणजेच रिटर्न झालं. परचेस रिटर्न्स 22ला दिसणार आहे. सुनेत्रा. $10,000 less 5%, 1,000 less 5%, 950. Next 28. कुणाल ट्रेडर्स रिटर्न गुड्स टू अस. कुणाल दिसते सेल्समध्ये, म्हणजेच रिटर्न झालं सेल्स रिटर्नला. कुणाल ट्रेडर्स. कुणाल ट्रेडर्स. कुणालचे ट्रान्झॅक्शन जे आहे ते ट्रान्झॅक्शन्समध्ये बघा किती आहे अमाऊंट, 500. नेक्स्ट रिटर्न गुड्स टू सौरभ ट्रेडर्स रुपीज 1,500. सौरभ ट्रेडर्स आहे कशामध्ये, परचेसमध्ये, म्हणजेच परचेस रिटर्न. यावेळेला ट्रेड डिस्काउंट होतं, म्हणजेच आतासुद्धा आपल्याला डिडक्ट करायला लागेल. सौरभ ट्रेडर्स. $1,500 less 10%, 1,350.
इथे आपला प्रॉब्लेम कंप्लीट झालेला आहे. टोटल करणार आता आपण 15,000 plus 18,000 plus 9,500, 42,500. 18,750 plus 6,600, 7,600 plus 19,950, 46,300. Returns 950 plus 1,350, 2,350, and 190 plus 500, 690. Thank you.